नमस्कार मंडळी, मी दिग्दर्शक अमोल काळे आणि आज मी आलेलो आहे पंढरपूर येथे. आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर मला कळलं की ते एक तुळशी वृंदावन हे गार्डन खूप छान आहे. आणि मागं बघत असाल तर त्याच गार्डनमध्ये मी आत्ता आलेलो आहे. तर इथं 100 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या तुळशी आहेत आणि खूप असे जबरदस्त तुळशी आहेत आणि वेगळ्या वेगळ्या तुळशी. तर चला आपण बघूया. पहिल्यांदा आपण तुम्हाला सर्वप्रथम आपली विठ्ठलाची मूर्ती पलीकडे आहे, खूप छान मूर्ती आहे. आणि नंतर तुम्ही पुढे बघितलं तर पाण्याचं खूप असं तळं आहे, खूप असं जबरदस्त लोकेशन वाटतं. पर्यटक भरपूर बघायला येतात आणि लोकलची माणसंसुद्धा खूप बघायला येतात. आणि अशा प्रत्येक मूर्त्या आहेत महाराजांच्या, तुकाराम महाराज, कान्होपात्रा. तर बघा पांडुरंगाची मूर्ती खूप सुरेख आहे आणि इथं तुम्ही पर्यटनला माणसं बघायला येतात आणि खूप असं छान वाटतं. इथं बघितलं आय लव्ह तुळशी वृंदावन आणि इतक्या प्रकारच्या आणि छान तुळशी आहेत आणि खूप जबरदस्त आहेत. तर इथे सेल्फी पॉईंटसुद्धा खूप आहेत आणि माणसं फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप येतात. खूप असं सुरेख वाटतं आणि पाण्याचं कारंज खूप छान आहे. तुम्हाला पूर्ण असं धावतो, इतकं अप्रतिम आणि इतकं सुरेख दिसतं की खरंच बघितलं की मन असं प्रसन्न होतं. आणि आता आपण तुळशी तुम्हाला समोर दिसतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या 100 तुळशी आहेत, गुलाबाची झाडे आहेत, असे बरेचसे बघण्यासारखे पॉइंट आहेत आणि समोर असा देखावा खूप सुंदर आहे. तर आपण तुम्हाला बघितलं असेल तर लाईट लागल्यात आहे आणि अजून संध्याकाळ झाली तर खूप ह्याचं बघण्यासारखं आहे. आणि आता आपण स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्याशी आपण बोलू आणि विचारू ह्या तुळशी वृंदावनाचं नेमकं कधी चालू झालं, केव्हापासून चालू झालं, नेमकं त्याच्या फॅसिलिटी काय आहेत. आणि खूप इतकं प्रसन्न वाटतंय की ते शब्दात सांगू शकत नाही, खूप कठीण आहे. कारण तो निसर्ग मनामध्ये आणि हृदयामध्ये जागा करून जातो. तर चला आता आपण इथल्या स्थानिक लोकांशी बोलू आणि ह्या तुळशी वृंदावनाविषयी माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. मी दिग्दर्शक अमोल काळे आणि मी आज पंढरपूरमध्ये फिरायला आहे. तर आता हे नवीन गार्डन आहे, मला आता कळलं, त्यामुळे मी इथं आलो. तर सर्वप्रथम तुमचे नाव सांगा. माझं नाव दीपक बापूराव सरडे, राहणार मी मूळचा करमाळ्यात आहे, पण माझे वडील ते पोलीस असल्यामुळे आम्ही इथे. वा, धन्यवाद. मी सुद्धा करमाळ तालुक्यात जरेगावचं आहे. तर हे गार्डन कधीपासून चालू झालेलं आहे? या गार्डन तसं 2014 पासून चालू झाले, पण मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वी हे गार्डन बंद होतं. कारण इथल्या मंदिर इथले जे मंदिर आहेत, बारीक बारीक मूर्ती आहेत, त्यांची थोडी पडझड झाल्यामुळे वन विभागाने ते मंदिर बंद ठेवलं होतं. बरं, आता मी इथं फिरलो तर सर्व प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या तुळशी नावं वाचली. तर नेमकं ह्या वृंदावन काढण्याचं काय तुम्हाला माहिती का, नेमकं कशामुळे काढलं? तुळशी वृंदावन एक प्रकारे महानगरपालिकेचं थोडक्यात इन्कम आहे. बरं इन्कम आहे आणि ते तुळशी वृंदावन वन विभागाच्या अंदर येते. बरं. तर इथं मी आत्ता गेलो तर अशा वेगळ्या वेगळ्या मला तुळशीची झाडं दिसली. तर किती प्रकारच्या तुळशी? तिथं जवळजवळ 100 प्रकारच्या तुळशी आहेत आणि गुलाबाच्या नाही म्हणलं तर 20 ते 25 प्रजाती आहेत तिथं. बरं. मोगऱ्याच्या जवळजवळ 20 ते 22 प्रजाती आहेत तिथं. म्हणजे असं कुठलं झाड नाही की त्याची एकच प्रजाती आहे. एका झाडाच्या नाही म्हणलं तर 20 तरी प्रजाती आहेत तिथं. बरं, आम्हाला तुम्ही 1-2 तुळशीच्या वेगळ्या वेगळ्या जाती दावा किंवा फुलांच्या दावा. तर चला आपण बघूया. ठीक आहे. ही तुळस आहे, ही तुळस आहे पण हायब्रिड तुळस आहे, म्हणजे त्याची शक्यतो मागणी कमी आहे. आपल्या भागात तर जास्त करून ही तुळस दिसत नाही. घरचे तुळशी आणि ह्या तुळशी जास्त फरक आहे, कारण पानं हायब्रिड तुळशी द्या. ह्याची पानं आत्ताही कटिंग केली त्यामुळे बारकीत, नाही तर ह्याची पानं आहेत का नाही किमान एवढी एका बोटा एवढी पानं होती. बरोबर, म्हणजे हे आपल्या राज्यातले नाहीत. आपल्या राज्यातलं नाही तुळशी. बरं, चला आता आपण ते कारंजे बघायला जाऊ. खूप सुंदर आहे. तर आपण इथनं निघूया. चला. नाही तर हे कारंजे का कारंजे संध्याकाळी लाईट पण असते संध्याकाळी का. आपलं येण्याचं टायमिंग जरा चुकले थोडे. होय का? हा, 8च्या पूर्ण शक्यतो 8:30
7:30 ते 8च्या पूर्ण इथं बघायसारखं असतं. बरं तर गार्डन खूप सुंदर आहे, मला आवडलं. पण ही जी फी किती काय हे सुद्धा तुम्ही प्रेक्षकांना सांगा. तिथं पहिल्या वर्षापासून ते म्हणजे 5वी ते 7वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत 14 वर्षापर्यंत 10 रुपये फी आहे 10 रुपये. आणि प्रौढांना 15 रुपये फी आहे. खूप कमी आणि फी आहे. शक्यतो इथे पासेस पण आहेत, म्हणजे जे रेग्युलर येणारे बरं. व्यायामाला योगासनाला त्यांना पासेस पण आहेत. बरं मी आता भूतान देशात गेलतो किंवा आता बाहेर मी खूप फिरतो, तर खूप देशात दुसऱ्या गेलं तर 15,000 14,000 कुठे 100-150, तर 15 रुपये व 10 रुपये खूप कमी आहे ती. आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे. आणि तुमच्यावर भेटून मला खूप छान वाटलं. तुमची जी मला जी दावलीची जर्नी मला खूप आवडली. तर पुन्हा पंढरपूरला आलं तर नक्की मी तुमच्याबरोबर कधी भेटेन. पण आम्ही फोन करायला.